नमस्कार आणि सुस्वागतम. मीट कलाकार इंडियन कल्चर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मीट कलाकार कायमच आपल्यासमोर प्रतिभावान कलाकारांना सादर करत असतात आणि आज आपल्याकडे एक अष्टपैलू कलाकार आले आहेत, लीनाताई सूर्यवंशी. लीनाताई, कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. लीनाताईंची आपण ओळख करून घेणार आहोत. तत्पूर्वी मी सर्व प्रेक्षकांना विनंती करते की मीट कलाकारला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. मीट कलाकार इंडियन कल्चर या चॅनलला फॉलो करत राहा. तर आपण वळूया लीनाताईंच्या ओळखीकडे. लीनाताई म्हणजे एक आनंदाचा, उत्साहाचा धबधबा. उत्तम सादरीकरण म्हणजे कलागुणांचं अंग. लीनाताईंनी सुरू केला संस्कृती संवर्धन संघ. लीनाताईंचे अतुलनीय कला प्रदर्शन म्हणजे संस्कृतीचा मान. बारसं, वाढदिवस, हळद, मंगळागौर असे अनेक कार्यक्रम म्हणजे सांस्कृतिक वरदान. आज लीनाताईंची मुलाखत करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. अशा प्रतिभावान कलाकारांसाठी मीट कलाकार सदैव सज्ज आहे, सदैव सज्ज आहे. मंडळी, तुम्हाला अंदाज आलाच असेल की आयुष्यातील प्रत्येक महत्वाच्या टप्प्यासाठी लीनाताईंकडे कार्यक्रम आहे. वाढदिवस हटके साजरा करायचाय, लीनाताईंना सांगा. लग्न झोकात करायचंय, लीनाताई आहेत ना. तर वळूया लीनाताईंच्या या प्रवासाकडे. अगदी डोहाळ जेवणापासून ते सहस्र चंद्र दर्शनापर्यंतचे सगळे कार्यक्रम लीनाताईंकडे आहेत. तर लीनाताई, सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की हा तुमचा समूह कसा फॉर्म झाला, या समूहाचं नाव कसं पडलं आणि तुमचा ह्या मागचा इतिहास काय आहे. नमस्कार. आणि सर्वप्रथम मी तुमची खूप खूप आभारी आहे. इतक्या सुंदर शब्दामध्ये माझं कौतुक केलंय तुम्ही. त्याबद्दल अरे, खूप आभारी आहे. यू डिझर्व इट. आणि आम्हाला सुद्धा खूप आनंद आहे की तुम्ही आमच्या मंचावर आलेला आहात. येस येस, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही मला वेलकम. विचारलं की माझा प्रवास कसा सुरू झाला. तर गेली अनेक वर्ष आम्ही मंगळागौरी करतोच आहोत. पण आता सध्याच्या ट्रेंड प्रमाणे म्हणजे आम्ही डोहाळे जेवण, बारसं हे नवीन आमच्या ग्रुपमध्ये जॉईन केलं. कसं की फक्त मंगळागौरच नव्हे तर प्रत्येक म्हणजे एखाद्या सजीवाला मोठं होण्यासाठी काट टाकण्याची गरज असते. तशी थोडीशी आम्ही मागची काट टाकून काहीतरी नवीन इनोव्हेटिव्ह करायचं सुरुवात केलेली आहे. आणि त्यामध्ये सुरुवात आमची डोहाळे जेवणापासून झाली. आम्हाला डोहाळे जेवणाचे कार्यक्रम आला. आणि जेव्हा कार्यक्रम आला, विचारणा झाली म्हणजे मंगळागौरीच्या ग्रुपला डोहाळे जेवणाची विचारणा झाली. आणि विचारणा झाली तेव्हा मी विचार केला की डोहाळे जेवण केलेलं तर नाहीये, पण करायचं कसं. तर मग त्या ह्याच्यातून म्हणजे त्यांच्या त्या कार्यक्रम आल्यानंतरच्या संकल्पनेतून सगळा हा प्रवास सुरू झाला. मग ते त्यांची थोडीशी हिस्ट्री विचारून घेतली, म्हणजे काय आहे, कसं आहे. म्हणजे आमच्याकडे जो आम्ही डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करतो, म्हणजे आमच्याचकडे का, याचं मी तुम्हाला थोडक्यात हे सांगते. डोहाळे जेवण किंवा बारस, तर आम्ही तुम्हाला तुमच्या पद्धतीने कार्यक्रम सादर करून देतो. अरे वा. म्हणजे हा तुमचा इतिहास, तुमची हिस्ट्री प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं. गर्भारपण वेगळं असतं, त्याच्यात आलेले प्रॉब्लेम्स वेगळे असतात, किंवा आनंद वेगळा असतो. काही जणांना बऱ्याच वर्षांनी झालेलं असतं, राहिलेलं असतं, किंवा ते प्रत्येक गोष्ट थोडीशी मी जाणून घेते. त्यानुसार मी माझा कार्यक्रम पूर्ण सेट करते. त्याचं निवेदन म्हणा, त्याचे डान्स म्हणा, त्याची गाणी म्हणा, मी तशी त्याची निवड करते. आणि अशाच पद्धतीने करता करता हळूहळू आमच्या या ग्रुपला सुरुवात झाली. आणि मग हे संस्कृती संवर्धन हे नाव मला त्यावेळी नवीन सुचलं की येस, आपण आपली जुनी संस्कृती जी आहे, डोहाळे जेवण, बारसं आहे, त्याच्यामध्ये केले जाणारे जे विधी असतात, ज्या फॉर्मॅलिटीज करतात, त्या सगळ्या आपण नवीन पद्धतीने पण प्रेक्षकांना आवडेल अशा पद्धतीने मांडली. आणि म्हणून मग ही संकल्पना सुरू झाली. वा, क्या बात आहे. तर या डोहाळ जेवणाची एखादी क्लिप आम्हाला बघायला मिळेल का? हो, नक्की नक्की. क्या बात आहे. चालेल.
आणि ऍक्च्युली तेच होतं, आपला मानव प्रवास हा मातेच्या गर्भातून सुरू होतो. आणि तेव्हा डोहाळ जेवणाची, जेव्हा बाळाची चाहूल लागते तेव्हा डोहाळ जेवण येतं. आणि हो. त्याच्यानंतर बाळाच्या जन्मानंतर नामकरण विधी असतो, म्हणजेच बारसं. तर ते सुद्धा तुम्ही इतक्या पारंपरिक आणि सुसंस्कृत पद्धतीने साजरं करता, तर त्याची रूपरेषा काय आहे? फारसं म्हणा किंवा डोहाळे जेवण म्हणा, म्हणजे आमचा हे प्रवास असा सुरू होतो, डोहाळे जेवणापासून सुरू होतो. आणि मग तेच बाळ म्हणजे जेव्हा त्या मातेच्या 9 महिने उदरामध्ये ते छोटा जीव राहून तो ती हातात घेते, तेव्हाचा तिचा जो आनंद असतो. आणि मग त्या बाळाला स्वतःची अशी ओळख, म्हणजे प्रत्येकाला स्वतःची ओळखीची गरज असते, मग स्वतःची अशी ओळख मिळवून देण्याचा जो समारंभ किंवा सोहळा केला जातो त्याला आपण बारसं म्हणतो, नामकरण विधी. मग नामकरण विधीमध्ये ज्या प्रकारे बाळाला पाळण्यात घातलं जातं, घुगऱ्या वाटल्या जातात, गोपा फिरवला जातो, तेव्हा म्हटले जाणारे पाळणे, पारंपरिक पाळणे, पूर्वीच्या ह्याच्यामध्ये पारंपरिक पाळणे म्हटले जायचे, तेच आपण नवीन म्हणजे आम्ही ते ती पूर्ण जुनी जी परंपरा संस्कृती आहे ती पुनरुज्जीवित करण्याचं काम आम्ही प्रयत्न करतोय म्हणजे. तर आहे बारसं त्यात. हे असंच असतं. हा हा हा. त्यातलं एखादं गाणं आता आम्हाला झलक ऐकायला मिळेल का गाण्याची? हो, आपण जी जुनी गाणी आहेत, सगळ्यात जुनं गाणं आणि अगदी बारशामध्ये कायम घेतलं जाणारं, हलके हलके जो जवा बाळाचा पाळणा, हे वा. गाणं आपण, हा, हे गाणं आपण म्हणतो सुद्धा आणि त्याच्यावरती आमचं नृत्य सुद्धा असतं. तसंच मुलगा असेल तर मुलीसाठीचे पाळणे, मुलगा असेल तर मुलासाठीचे पाळणे, हे वेगळे वेगळे आहेत. म्हणजे हम्म. लेकीसाठी जर, हा, म्हणजे लेक जन्मली सोहळा करा वगैरे, म्हणजे ते पाळणे आमचे आम्ही लिहिलेले आहेत काही. त्याच्यामध्ये बाळाचं नाव काय ठेवणार आहे याची उत्सुकता प्रत्येकाला असते. मग तसे काही खेळही घेतो त्याच्यामध्ये बारशामध्ये, की बाळाचं नाव आम्हाला माहिती असतं पण प्रेक्षकांकडून ते कसं जाणून घ्यायचं, त्या अनुषंगाने काहीतरी एखादी ट्रिक करणं किंवा एखादं कोडं घालणं, असं आम्ही करतो. हा. तर गिरिजा, म्हणजे समजा एखाद्या मुलीचं नाव गिरिजा असेल तर मग त्याच्याशी त्या अनुषंगाने पर्वत किंवा हे असं जर त्यांचं डेकोरेशन आहे किंवा हे आहे, त्या पद्धतीने आम्ही तो कार्यक्रम सेट करतो. म्हणजे अशी बरीच नावं वा. आहेत, पण तसं कार्यक्रम मी म्हटलं तसं त्यांना ज्या पद्धतीने हवाय त्या पद्धतीने मी कार्यक्रम सेट करून देते. इनोव्हेटिव्ह आहे, म्हणजे मॉडर्न आणि पारंपरिक या दोन्हीचं समीकरण तुम्ही छान जुळवून आणलेलं आहे. मी प्रेक्षकांना म्हणूनच निवेदन करीन की व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, शेवट चुकवू नका. खूप इंटरेस्टिंग गोष्टी ऐकायला मिळणार आहेत. आणि आपल्याला सुद्धा जेव्हा कार्यक्रम करायचा मनात येतो तेव्हा लीनाताईंकडून आपल्याला खूप चांगली पर्वणी असणार आहे. नक्कीच नक्कीच. नक्कीच. तर हा, तर बारशानंतर आपण येतो बघता बघता बाळ 1 वर्षाचं होतं. पहिला वाढदिवस. तर पहिल्या अगदी वाढदिवसाला तुम्ही पारंपरिक पद्धतीने काही म्हणजे त्याचं काय तुमचं रूपरेषा आहे किंवा संकल्पना आहे? पारंपरिक पद्धतीने सर्वप्रथम बाळाचं वेलकम करतो. वेलकम करतो म्हणजे आम्ही लेझिम घेतो. लेझिमच्या नृत्यावरती त्यांना पायघड्या, फुलांच्या पायघड्या घालून वेलकम करतो त्याचं.
त्यानंतर महत्वाचं म्हणजे आपल्याकडे पाश्चात्य संस्कृतीप्रमाणे केक कापला जातो, ते 1 इयर वगैरे ते सेलिब्रेशन आणि हॅपी बर्थडे टू यू वगैरे हे म्हटलं जातं. पण पारंपरिक म्हणजे आपल्या आजी किंवा त्याहून जुन्या काळामध्ये या गोष्टी नव्हत्या. म्हणजे हे पाश्चिमात्यीकरण झालेलं नव्हतं. तेव्हा संस्कृती आपली काय होती, तर बाळाचं औक्षण केलं जायचं. त्याला ह्याने आपल्या त्याचं औक्षण करून त्याचं आयुष्यमान वाढावं यासाठी प्रार्थना केली जायची. घरामध्ये काहीतरी गोडधोड केलं जायचं आणि तो वाढदिवस साजरा व्हायचा. तर त्या दिव्यांनी ओवाळणं आणि त्याचं औक्षण करणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि माझ्या प्रत्येक वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे आता तुम्ही पहिल्या वाढदिवस म्हणताय, पण लग्नाचा 25वा वाढदिवस असू दे, सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा असू दे, किंवा हा हे जे वाढदिवस साजरे करण्याचा जो विधी आहे तो आम्ही असा करतो. म्हणजे त्यांचं औक्षण करणं हे महत्वाचं असतं. आणि त्यामध्ये आपण संस्कृतचे काही हे घेतो, म्हणजे त्यांच्या शुभेच्छा ज्या आहेत त्या आम्ही संस्कृतच्या श्लोकातून देतो. त्याप्रमाणे वाढदिवस साजरा होतो. नवीन पिढीला संस्कृत श्लोकांचं पण इंट्रोडक्शन होतं, म्हणजे हो. संस्कृत भाषेचा सुद्धा जो आपला मेन गाभा आहे त्याची हो. सुद्धा तुम्ही माहिती करून देता. आणि ही संस्कृती जतनाची कल्पना तुम्हाला कधी सुचली आणि कशी प्रेरणा मिळाली? असं सांगायचं झालं तर प्रेरणा मिळाली म्हणजे आपण बघतो की सगळीकडे म्हणजे आत्ताची जी पिढी आहे, नवीन पिढी, ती मोबाईल्स, ते इन्स्टा, फेसबुक याच्यामध्ये खूप बिझी आहे. त्यांना सांगायला जावं ना की बाळा आपण असं काहीतरी करूया, काहीतरी आपल्या मुलींना सांगायचं मंगळागौर खेळूया. ते काय असतं, ते मंगळागौर वगैरे आम्हाला येत नाही. किंवा डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला सुद्धा म्हणजे त्यांना फक्त एवढंच माहिती असतं की ओटी भरणार आणि हे करणार. पण म्हणून आपण ती संस्कृती आपली जपण्यासाठी म्हणून काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. हे माझ्या तेव्हा डोक्यात आलं जेव्हा माझ्या मुलांनी मला, मम्मी काय तू बर्थडेला माझ्या अशी दिव्यानी हे करतेस. म्हटलं अरे ते तसंच असतं, नुसता केक नसतो कापायचा. हे आपलं जुनं आहे, जे त्या मुलांना माहितीच नाहीये. जेनझी जनरेशन आहे ही. त्यांना सगळं नवीन आणि फास्ट पाहिजे. त्यांना ते असं स्लो गाणी किंवा स्लो हे नको, त्यांना डीजे म्युझिक पाहिजे, त्यांना हे. पण त्याच्यामध्ये मी म्हटलं की आपला मग हा संस्कृतीचा लोप पावत चाललेला आहे. म्हणून काहीतरी त्याला समजावं. माझ्या मुलापासून ही सुरुवात केली मी, की मग त्याला समजावं की बाळा हे असं असतं. आणि तेव्हापासून त्याला दाखवण्यासाठी म्हणून जे सुरू केलं, मग माझ्या डोक्यात आलं की नाही, ही सगळीच जनरेशन अशी आहे. म्हणजे बहुतेक मुलं कॉलेजच्या तरुण तरुणी यांना बाकी डीजे पार्ट्या आहेत ते सगळं कळतंय, पण हे जे आपले पारंपरिक सण आहेत, उत्सव आहेत, याची माहिती नाहीये. तर ती करून देण्यासाठी म्हणून ही संकल्पना माझ्या डोक्यात आली आणि मग आम्ही ती सुरुवात केली. बरं, हे श्रेय माझ्या एकटीचं नाहीच आहे. माझ्या बरोबर माझ्या मैत्रिणी सुद्धा उभ्या राहिल्या, अगदी खांद्याला खांदा लावून. आणि एकट्याचं काम हे नाहीये. त्याप्रमाणे आम्ही तो संघ म्हणजे ग्रुप सुरू केला आणि त्याच्यामधून आम्ही हे सगळे कार्यक्रम घ्यायला लागलो. वा, काय उदात्त विचार आहेत. म्हणजे घरापासून सुरुवात केली आणि ती समाजापर्यंत त्याची पेरणी केलेली आहे तुम्ही, आणि त्यामुळे आज अनेक लोकांना आपल्या मुलांना द्यायचे असतात संस्कार, पण हो. कोणी दुसऱ्याने कान टोचले की आपोआप ते मुलाला आवडतं हा. आणि ऑटोमॅटिकली फॉलो करायला लागतात मुलं. फॉलो करतो. तसं ते तुमच्या निमित्ताने घरोघरी सगळ्यांना आनंद मिळतोय ह्या कल्चरचा आपल्या. ग्रेट. आता मुलाचा वाढदिवस झाला पहिला, हो. हळूहळू शिक्षण, संस्कार, छंद जोपासत जोपासत बाळ ग्रॅज्युएशन पर्यंत पोहोचलंय. आणि अगदी. आता नोकरी आणि छोकरीची वेळ आलेली आहे. त्यामुळे एंगेजमेंट, तर एंगेजमेंटचे प्रोग्राम पण तुम्ही करता का? हो, साखरपुड्याला म्हणजे साखरपुड्याचे. तेच म्हणते आपल्याकडे आपल्या जुन्या काळातली भरपूर छान छान गाणी आहेत. म्हणजे नवीन गाणी मुलांना आवडतात, पण जुनी गाणी ही खूप छान छान आहेत, जे प्रत्येक समारंभासाठी किंवा याच्यासाठी लिहिली गेली होती, जी आता वा. काळानुरूप मागे पडत चालली आहे. तर त्यांना सुद्धा आम्ही म्हणजे त्या अशा कार्यक्रमांमधनं ती सादर करतो. त्यामुळे ती गाणी सुद्धा प्रेक्षकांच्या कानावर पडतात आणि आठवतात की अरे हो, हे आपल्याला म्हणजे आपण ऐकलेलं गाणं हे जुनं असलं तरी सुद्धा चालेल. किंवा म्हणजे छान वाटतंय आता नवीन ह्याच्यात ऐकायला. आता सध्या ते सगळं म्हणजे जुनी गाणी आणि नवीन गाणी यांचं मिश्रण करून काहीतरी फ्युजन बनवून केलं जातंय. पण आम्ही जशीच्या तशी, जशी गाणी आहेत तशीच्या तशी सादरीकरण फक्त त्याचं करतो. त्यामुळे ते जास्त लोकांना अपील होतं की हा हे खूप म्हणजे काहीतरी वेगळं आहे आणि छान आहे.
जे कानाला ऐकायलाही बरं वाटतं, बघायला छान वाटतं. म्हणजे मगाशी खरंय खरं. म्हटलं तसं की आपला कुठचाही समारंभ असू दे, त्या अनुषंगाने माझं निवेदन किंवा माझी गाणी की तो प्रोग्राम त्या प्रकारे मी सेट करते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला मला थोडासा म्हणजे त्या व्यक्तीकडनं सगळ्या गोष्टी जाणून घेऊन मग कार्यक्रम सेट करायचा असतो. असा तो वा. प्रवास म्हणजे साखरपुडा म्हणा किंवा हळदीचे कार्यक्रम असू दे. हळद मुलाकडची असेल तर वेगळं असतं, मुलीकडची असेल तर वेगळी गाणी असतात. पुन्हा ते पण तो पॅटर्न प्रत्येक वेळी नवीन बनवावा लागतो. माझ्याकडे तोचपणा किंवा एकसुरीपणा नाहीये कुठच्याही कार्यक्रमामध्ये. म्हणजे तुम्ही म्हणाल की मी आता एक कार्यक्रम बघून आले डोहाळे जेवणाचा, तिच्याकडे तुम्ही असं केलं होतं, मी मग इथे असं का केलं? तर ते मी तुम्हाला तेच सांगते की माझ्याकडे प्रत्येक ह्याचा कार्यक्रमाचा पॅटर्न वेगळा आहे. कारण मी स्वतःच बनवते, स्वतःच लिहिते आणि ती जुनी गाणी संकलन जे केलेलं आहे ते त्याच्यामध्ये कुठे ऍडजस्ट होत आहे हे सगळं माझं काम असतं. म्हणून मग त्या प्रकारे तो एक छानसा कार्यक्रम त्यांना त्यांच्या पद्धतीने मिळतो. हे माझं वेगळे पण माझ्या ग्रुपचं वेगळे तेच वा. आम्ही घेत नाही. खूप छान. म्हणजे साखरपुडा, हळद झाली, आता लग्न समारंभ. लग्न समारंभाचं स्वरूप काय आहे किंवा त्याच्यामध्ये लग्न तुम्ही पारंपरिक. समारंभामध्ये लग्न समारंभामध्ये आपण हे घेतो. म्हणजे लग्न समारंभात एंट्री घेतो. एक तर पारंपरिक पद्धतीने हल्ली सगळ्यांना नऊवारी साड्या नेसून हे करून त्यांना घोड्यावरनं वगैरे एंट्री हवी असते. तशा पद्धतीने जर त्यांची एंट्री असेल तर मग त्याच्याबरोबर लेझिमची साथ ही आली. आणि दुसरं म्हणजे मंगलाष्टक म्हणायला सुद्धा आम्ही जातो. मंगलाष्टक जी आपली असतात लग्नामध्ये म्हटली जातात तर मंगलाष्टक सुद्धा आम्ही म्हणायला जातो. वा. मस्त. म्हणजे आता ह्या लग्न समारंभानंतर दोन जीवांचं मिलन होतं आणि मग त्या वधूच्या आयुष्यामध्ये येते मंगळागौर. हो. म्हणजे मंगळागौरी हा तर तुमचा मेन कोअर प्रोग्राम आहे, तर ती ते सगळी मांडणी कशी करता किंवा त्याच्याबद्दलची तयारी, कॉस्ट्युम म्हणा किंवा मंगळागौरीचं स्वरूप ठरवणं म्हणा, ह्या मागे तुमची काय तयारी असते? मंगळाचं कॉस्ट्युम म्हणजे आपली नऊवारी साडी आणि नथ हे अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर येतं म्हणजे मंगळागौरीची पारंपरिक जुनी गाणी, नवीन नाही. पण मंगळागौर अशी असते की ज्यातून सामाजिक संदेश दिला जातो. म्हणजे मंगळागौर पूर्वीच्या काळी खेळली जायची ती नववधू जी असायची ती मंगळागौर पूजायची आणि सगळ्यांशी ओळख व्हायला पाहिजे किंवा त्या वातावरणामध्ये ती मिक्सअप झाली पाहिजे यासाठी मंगळागौर घेतली जायची. आताच्या मुली ऑफिस सांभाळून सगळं करून ऑलरेडी त्यांची ओळख असते किंवा लव्ह मॅरेज असतं होते म्हणजे काही त्यांचं हे असतं. पण त्याप्रमाणे त्यांना त्या पाश्चिमात्य गाण्यांची सुद्धा ओळख करून देण्यासाठी म्हणून आम्ही पारंपरिक गाणीच घेतो. फक्त त्याच्यामध्ये थोडासे सामाजिक संदेश किंवा हे देण्याचं कार्य करतो. अरे वा. मस्त. म्हणजे मंगळागौरीच्या गाणी त्या खेळांमध्ये. प्रकारे लिहिली जातात. गाणी त्या हा, प्रकारे हा. आम्ही सेट करतो की चला ग मंगळागौरीचा करूया जागर. मग त्याच्यामध्ये प्लास्टिक बंदी करूया, प्लास्टिक कापडीच पिशव्या वापरूया, नकळत करूया ग पर्यावरणाची मदत. आपली चाल सेम पण फक्त बोल वेगळे. अशा पद्धतीने सामाजिक संदेश देण्याचं काम सुद्धा आम्ही त्याच्यातून करतो मंगळागौरीच्या कार्यक्रमात. काढल्याच्या वेगावर पाय कसा देऊ नागिणीच्या कानावर टिका कसा लावू अडवळ मामाच्या लेकीचं नाव काय घेऊ अडवळ 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 अडवळ. अच्छा. आणि मंगळागौरीच्या खेळांमध्ये सगळ्यात जास्त फेवरेट गेम कोणता असतो? कोणाचा माझा म्हणजे खेळायला सर्वात लोकांना काय आवडतं आणि आत्ताच्या मुलींचा ट्रेंड काय आहे, त्यांना जास्त काय आवडतं? त्यांना लाट्याबाई लाट्या, टिंगा आणि अडवळ घुम पडवळ घुम सारखे खेळ जास्त आवडतात. त्याच्यामध्ये बर. कमी दमायचं असतं पण पाहिजे. म्हणजे आत्ताच्या मुलींना त्या
सुरुवातीच्या फुगड्या किंवा हे सगळं कॉमन वाटतं, काहीतरी वेगळं. मग त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार घ्यायचे, थोडस त्यांना इंटरेस्टिंग करण्यासाठी म्हणून वेगळे प्रकार. खेळ एकच, पण त्याच्यात एक दोन प्रकार वेगळे करून त्यांना खेळवायचे. आणि माझा कुठचाही कार्यक्रम आमच्या फक्त ग्रुप येऊन करतोय आणि निघून जातोय असं नसतं. आम्ही तिथे असलेल्या प्रत्येकाला इन्व्हॉल्व्ह करतो. मग तो मंगळागौरीमध्ये सुद्धा जेंट्सना सुद्धा इन्व्हॉल्व्ह करतो. फुगड्यांमध्ये सुद्धा लाट्याबाई लाट्या सुद्धा, म्हणजे माझे काही हे आहेत व्हिडिओज, मी सांगेन, दाखवेन तुम्हाला. त्याच्यामध्ये जेंट्स सुद्धा खेळलेले आहेत. लाट्याबाई लाट्या असू दे किंवा मंगळागौरीचे सगळे खेळ त्यांच्या इंटरेस्टिंगली अगदी जेंट्स सुद्धा खेळतात. वा, तुमच्या एवढ्या सगळ्या कार्यक्रमांमधनं तुमच्या काही विशेष आठवणी असतील, उल्लेखनीय असतील तर आम्हाला ऐकायला आवडेल. उल्लेखनीय आठवणी म्हणजे मी तुम्हाला मागे म्हटलं, एक डोहाळे जेवणाचा माझा कार्यक्रम होता. डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमामध्ये मुलगी आपली मराठी होती आणि तिचं जे सासर होतं ते काश्मीरी होते. त्यांना मराठीचं रकाट काहीच कळत नव्हतं. फक्त ते आमचा कार्यक्रम बघत होते स्टार्ट टू एंड. आणि सुरुवात आपली म्हणजे आमची जेव्हा डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला झाली आणि तेव्हापासून त्या म्हणजे मुलीच्या डोळ्यासमोर किंवा बसलेल्या लोकांसमोर आम्ही जे प्रदर्शन केलं, म्हणजे जो कार्यक्रम केला, त्यानंतर ते आजोबा म्हणजे त्यांचं मी मनोगत घेतलं. माझ्या प्रत्येक कार्यक्रमाच्या शेवटी मी प्रेक्षकांचं मनोगत विचारते, त्याप्रमाणे मी त्यांचं मनोगत विचारलं. तर त्यांना बाकी काही गोष्टी मधल्या कळल्या नव्हत्या, पण तो जो चित्रपट दाखवला होता मी, तो त्यांना खूप छान भावला आणि त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये मला खूप सुंदर प्रतिक्रिया दिली की बेटा, तुमने बचपन से लेके अब तक का जो भी बताया ना, मुझे समझ में आया है और बहुत सुंदर करते हो. म्हणजे त्या व्यक्तीना काश्मीरी हिंदी थोडस त्यांचं हे होतं, पण तरी सुद्धा त्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती की ते नॉन महाराष्ट्रीयन होते, त्यांना मराठीतलं काही कळत नव्हतं, पण तरी सुद्धा त्यांच्यापर्यंत त्याचे आम्ही सादरीकरण केलं, ते पोहोचलं आणि त्यांनी ती प्रतिक्रिया दिली आम्हाला. ते माझ्यासाठी खरंच खूप मोठं हे होतं, बक्षीस होतं म्हणजे अक्षरशः. पावती आहे खरंच. हो, आणि खूप तुम्ही मोठी संगीत मालिकांमधनं सुद्धा तुम्ही कार्यक्रम केलेले आहेत, त्याविषयी थोडं सांगाल का? बऱ्याचशा कार्यक्रम म्हणजे मालिकांमधनं आम्ही असे सांस्कृतिक कार्यक्रम करतो. जसं डोहाळे जेवण झालं, बारसं झालं, मंगळागौरी झाल्या. मंगळागौरी आता 2 वर्षापूर्वी जेव्हा भाग्य दिले तू मला या सिरियल मध्ये मी मंगळागौरी केली होती. आणि आत्ताची म्हणजे अजून त्याचा एपिसोड रिलीज नाही झाला, पण होईल इतक्यातच, थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकांमध्ये सुद्धा मी आता मंगळागौर केलेली आहे. तर नक्की भेटू आपण त्या मालिकेच्या भागामध्ये. काय नाव ठेवलं? मला आता पाळणा म्हणूयात ना. हो.
आपल्या प्रेक्षकांना अपील करते की नक्की तो भाग बघा, आवर्जून लीनाताईंची आठवण काढा, मीठ कलाकारची आठवण काढा आणि हो. एन्जॉय करा एपिसोड. नाही, सिरियल मधले म्हणजे आता मालिकांमधले कसे वाटले अनुभव? म्हणजे इतर ठिकाणी आपण घरगुती कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करतो आणि तिथे म्हणजे एक वेगळ्या लेवलवर असतं सगळं काम. हो. तर तिथे काही वेगळे म्हणजे काही वेगळ्या डिमांड असतात का, किंवा कसं स्वरूप असतं? नाही, उलट मी म्हणेन की आपला जो लाईव्ह कार्यक्रम असतो किंवा घरगुती कार्यक्रम असतो त्यापेक्षा मालिकांमध्ये खूप सोपं असतं. कारण तिथे कट पेस्ट चालू असतं. सारखं कट घ्या, परत सीन घ्या, परत कट घ्या, परत सीन घ्या. मग ते मंगळागौर खेळताना जास्त एनर्जी लागत नाही. पण जेव्हा अच्छा. आपण एखादा घरगुती कार्यक्रम करतो तेव्हा नॉन स्टॉप तुम्हाला तो कार्यक्रम करायचा असतो आणि त्यामुळे तुम्हाला फुल एनर्जीची गरज असते. तर तो कार्यक्रम त्या मानाने बऱ्यापैकी अवघड असतो की कंटिन्यू तुम्ही तास दीड तास जो काही आहे तो, पण तो कसा जातो हे कळतच नाही. आणि मालिकांमध्ये ते कंटिन्यू म्हणजे हे असतं, ब्रेक मिळतो. छोटेसा एक हे झालं, खेळलो लगेच कट होतं सीन, परत दुसऱ्या सीनला हे होतं. त्याप्रमाणे म्हणजे मालिकांमध्ये इतकं मला स्ट्रेस वाटत नाही की ठीक आहे. पण घरगुती खेळांमध्ये ते थोडंसं असतं, म्हणजे तुमच्या एनर्जी स्टार्ट टू एंड तोच एनर्जीचा फ्लो राहिला पाहिजे, हे माझं स्पेसिफिक बघणं असतं म्हणजे. मंगळागौरीनंतर अजूनही सिल्वर जुबली येते, 50वा वाढदिवस येतो, 50वा लग्नाचा वाढदिवस येतो, 75 येते. तर ह्या अगदी. सगळ्याचे तुमचे अनुभव, एखादा काही असा किंवा सहस्त्रचंद्र दर्शनाचा अनुभव, ते तर आपलं म्हणजे पीक आहे एकदम तो प्रोग्राम म्हणजे. हो हो हो. त्यापैकी तुम्ही आता तुम्हाला म्हणालात की लग्नाचा वाढदिवस, तर आता कसं हे झालंय नवीन ह्याच्याप्रमाणे की पुन्हा एकदा लग्न करायचं. म्हणजे 25वा वाढदिवस आहे ना, मग पुन्हा एकदा लग्न करायचं. मग अगदी हळद पासून ते मेहंदी, हळद, संगीत, सगळं सगळं सगळं, म्हणजे ज्या आपल्या इच्छा आकांक्षा बाकी आहेत तेव्हाच्या ह्याच्यात नव्हतं, हा ट्रेंड नव्हता आपल्या वेळेला. किंवा आज मलाही सांगितलं ना कोणी की 25वा वाढदिवस आपण असा करूया, तर बट ऑब्विस म्हणजे मलाही आवडेल की येस, असा पुन्हा एकदा लग्न झालं पाहिजे आणि ते सगळं जे मी केलं नाहीये ते मला करायचं. हा, हे विचार आताच्या जनरेशन मध्ये सुद्धा आहेत आणि अगदी माझ्याही डोक्यात येईल की येस, 25वा वाढदिवस मला असा करायचा आहे. मग पुन्हा लग्न, पुन्हा ते 7 फेरे आणि सगळं सगळं सगळं. तर त्या हिशोबाने आम्ही तो कार्यक्रम प्लॅन करतो. वा, म्हणजे लग्नाचा त्यांच्या अगदी वाढदिवस. लग्न ठरल्यापासनच तुम्ही ते म्हणजे काय हा काय हा. त्यातले क्षणचित्र घेऊन वगैरे तसं करत क्षणचित्र घेऊन त्यांच्याकडनं जाणून असता. घेऊन, त्यांचं लव्ह मॅरेज असेल की अरेंज मॅरेज, मग अगदी ते चहा पाण्याच्या कार्यक्रमापासून आम्ही ते नाटुकल्यामध्ये घेतो तो प्रकार. त्यामुळे ते जास्त अच्छा. छान वाटतं, म्हणजे संगीतामध्ये वगैरे पण तसं हे घेतो आम्ही. अरे वा, म्हणून म्हटलं मस्तच. मी विचारते आधी की नाही. कस्टमाइज नाही, पूर्ण कार्यक्रम आम्ही व्यवस्थित कस्टमाइज करून देतो त्यांना, त्यांच्या पद्धतीने त्यांना जसा हवा तसा. वा वा, मस्तच. आणि एक सहस्त्रचंद्र दर्शनाचा खास तुमचा एक अनुभव आहे का? हो, आजोबांचं होतं आहे. तेव्हाचं अ, सांगा. एक 85 वर्षाच्या आजी होत्या. हा. त्यांचं सहस्त्र दर्शन सोहळा आम्ही केला होता. त्यांच्याकडचे म्हणजे जे पाहुणे वगैरे होते, कोणी जर्मनीवरनं आलं होतं, कोणी म्हणजे बाहेर गावावरून सगळे आलेले होते. आणि 85वा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा काय करणार असं त्यांना फार कौतुक होतं, म्हणजे नक्की काय आहे. तर त्या आजींच्या अगदी वेलकम पासून, म्हणजे मी म्हटलं तसं पारंपरिक पद्धतीने वेलकम केलं आम्ही त्या आजींना छानपैकी. एक छान रथ त्यांच्या यांनी बनवलेला होता. त्याच्यामध्ये बसवून त्यांना खांद्यावरनं डोली डोली कशी आणतो त्या हिशोबाने त्यांना घेऊन आलो स्टेज पर्यंत. आणि मग तिथे ते सगळं पाठीमागे स्क्रीन लावलेली होती आणि ह्या कार्यक्रमासाठी त्यांच्या मुलीने मला त्यांची हिस्ट्री पूर्ण सांगितली होती. मग स्टार्ट टू एंड निवेदनातून आणि प्रत्यक्ष समोर पडद्यावर त्यांचा तो पिक्चर आम्ही त्यांना दाखवत गेलो. आणि अक्षरशः म्हणजे शेवटी त्यांना म्हणजे जेव्हा त्यांचा बर्थडे, जितक्या बर्थडे तितक्या पणत्या लावून त्यांना ते मोठ्या ताटामध्ये त्या सगळ्या ठेवून त्यांना ओवाळलं, ते अक्षरशः म्हणजे त्या शेवटी रडल्या, खूप रडल्या की अरे म्हणजे हे मला एक्सपेक्टच नव्हतं की इतकं सुंदर सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा होतो. आणि त्यांच्या पद्धतीने म्हणजे त्यांनी काही गुरुजींना बोलावलं होतं, मग ते मंत्र आविष्कार वगैरे त्यांनी ते हे केले, मंत्र म्हटले.
आणि तो खूप सुंदर कार्यक्रम झाला तुम्ही होता. हृदयस्पर्शी आणि भावपूर्ण कार्यक्रम देता सगळ्यांना. आणि ही हो. कस्टमाइज कार्यक्रमाची आयडिया तर फारच युनिक आहे, कारण प्रत्येकाला तो एक पर्सनल टच येतो ना त्याच्यामध्ये. हा. त्यामुळे हा, म्हणजे हे पण तुम्ही मी लोकांना म्हटलं तर की आनंद द्यायचा. माझ्याकडेच का, तर तुम्हाला जसा हवाय तसा कार्यक्रम आम्ही करून देतो. आम्ही तोच तोच पॅटर्न राबवत नाही. डोहाळे जेवण, बारसं सगळेच करतात, पण माझ्याकडेच का, तर ह्यासाठी माझ्याकडे या की तुम्हाला जसा हवा, तुमची जी तुमचा जो इतिहास आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला तुमचा कार्यक्रम सेट करून तुमच्या समोर तुमचं चित्रण उभं करेन पूर्ण आयुष्यात. वा, म्हणजे हे तुमचं ऍक्च्युली लोकांना आनंद देण्याचं स्वप्नच असतं. ते तुम्ही त्यांना आनंद देऊन पूर्ण करता. तर मला आता मनात आलं की तुम्हाला कशात आनंद आहे, म्हणजे बकेट लिस्ट तुमची काय आहे, कारण तुमची ही स्वप्न पूर्ण व्हावीत अशी आम्हाला सदिच्छा आहे. अगदी. तर बकेट लिस्ट हो मध्ये हो काय हो. आहे त्या? नाही, मी तुम्हाला म्हटलं ना, सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा जेव्हा केला तेव्हा बरेचसे त्यांची लोक बाहेर गावून आलेली होती, म्हणजे आउट ऑफ इंडिया. आपल्याकडे म्हणजे त्यांचा बराचसा क्राऊड होता. आणि त्यांच्यामध्ये म्हणजे त्यांना ती कल्पना नव्हती की नक्की हे काय असतं किंवा काय केलं जातं. बऱ्याचशा यांना माहिती नव्हतं. तर माझं म्हणजे तेव्हा माझ्या डोक्यात असं आलं की अरे, आपण बाहेर गावी जाऊन, म्हणजे दुबई स्टेट आहे किंवा लंडन आहे, अमेरिका आहे, आउट ऑफ इंडिया जाऊन आपण हे कार्यक्रम केले किंवा तिथे जाऊन आपली संस्कृती, ते आपल्या संस्कृतीचा अभ्यास करायला इथे येतात, आपण तिकडे जाऊन हे सादरीकरण करून जर आपण आपली संस्कृती त्यांच्यापर्यंत पोहोचवली तर मला फार आवडेल. म्हणजे माझी ती बकेट लिस्ट आहे की येस, मला आउट ऑफ इंडिया जाऊन कार्यक्रम करायचे, तिथे आपली वा, संस्कृती घेऊन जायची. लवकरात लवकर ही संधी येऊ दे, आमच्या शुभेच्छा आहेत. खूप आणि खूप धन्यवाद. आणि हो हो, या व्यतिरिक्त तुम्हाला काही समाज प्रबोधनासाठी लोकांना काही मेसेज द्यायचा आहे का या संदर्भात, की आपली संस्कृती इतकी श्रीमंत आहे आणि खरं. त्याच्याकडे कसा दृष्टिकोन हवा बघण्याचा, आणि कशा पद्धतीने तुम्हाला समाजाकडून काही अपेक्षा आहेत का? समाजाकडनं अपेक्षा म्हणजे हेच की आपली संस्कृतीचं जतन करा. आपली संस्कृती खरंच खूप सुंदर आहे. ती काळानुरूप काळाच्या पडद्याआड नका जाऊ देऊ. अशा छोट्या छोट्या कार्यक्रमातून किंवा या गोष्टीतून, म्हणजे आम्ही मंगळागौर किंवा याच्यातून जे दाखवण्याचा प्रयत्न करतोय ते समजून घेण्याचा प्रयत्न तुमच्याकडनं अपेक्षित आहे. आणि त्यासाठी आम्हाला नक्की नक्की संपर्क करा. मॅडम, ह्या मंगळागौरीच्या कार्यक्रमांमधलं तुमच्या आवडीचा खेळ कोणता? माझ्या आवडीचा सगळ्यात आवडता खेळ म्हणजे गाठोड आणि होळी. कठीण खेळ खेळायला मला फार आवडतं. क्या बात है. कठीण आहे म्हणून करण्यामध्ये मजा आहे, असं तुमचं मजा एक आहे. मोठं दिसतोय. खरंय खरंय. आणि याच्या व्यतिरिक्त ना, आपण एक रॅपिड फायरचा पण प्रोग्राम घेऊया. आपल्या आपल्या पूर्ण ह्या मराठी महिन्यांमधले जे सण आहेत, आपले महाराष्ट्रीय सण आहेत, त्यातला तुमचा आवडता सण कोणता? मंगळागौरी. वा वा वा. नंतर पदार्थ, महाराष्ट्रीय पदार्थांपैकी गोड आणि तिखट मधले एक एक पदार्थ जे खूप आवडतात. मोदक. अरे वा. तिखट. आणि पोह्याचा चिवडा. वा वा वा. आणि तुम्ही काय करण्यात एक्सपर्ट आहात? तुम्ही तिखट आणि गोड मध्ये कोणत्या पदार्थात एक्सपर्ट आहात? मी गोड मध्ये पुरणपोळी छान करते. आणि तिखट पदार्थामध्ये चकली, चिवडा, आपलं रेग्युलर दिवाळीला जे करतो. वा. आपल्या पारंपरिक आभूषणांमधलं तुमचा आवडता दागिना कोणता? तन्मणी. तन्मणी. वा, छान. आणि एकंदरच रंग, एवढे रंग आहेत आपल्याकडे, त्याच्यापैकी कोणता रंग आणि का आवडतो त्याच्याबद्दल काय सांगाल? मला रंग तर सगळेच आवडतात, पण गुलाबी रंग जास्त आवडतो. कारण तुम्हाला चांगलंच माहितीये, गुलाबी रंग म्हणजे असं छानसं असं क्यूटचं प्रतीक आहे ते. गुलाबी साडी आणि लाली काली लाल लाल. हा, अगदी गाणं सुद्धा त्याच्यावर आहे.
प्रेमाचा रंग आहे, प्रेमाचा त्यामुळे रंग आहे तो. येस वा. येस. त्यामुळे तुमच्यामध्ये जे गुण आहेत तेच तुम्ही प्रसारित करत असता, तेच तुम्ही लोकांमध्ये वाटत आहात. त्यामुळे गुलाबी रंग हे तुमच्यासाठी एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. तर अशी थँक्यू. मजा तुम्ही पण खेळांमधनं इतरांना देता. हा आपला एक छोटासा खेळ आपण घेतला. छान वाटलं, मजा आली. याच्या शेवटी म्हणजे मला थोडस बोलावंसं वाटेल की आपल्या अविस्मरणीय क्षणांमध्ये भरूया रंग. आपल्या अविस्मरणीय क्षणांमध्ये भरूया रंग, सोबतीला आहेच आपला संस्कृती संवर्धन संघ. वा. खरंय. वाढवू आपल्या आनंदाच्या क्षणांची गोडी. वाढवू आपल्या आनंदाच्या क्षणांची गोडी, मिळून तुमची आणि आमची जोडी. माझ्यासारख्या कलाकारांची उत्तम साथ प्रत्येक वेळी देत असतं मीत कलाकार छानसा प्रतिसाद. खूप खूप धन्यवाद मीत कलाकार आणि मॅडम तुमचे सुद्धा, की तुम्ही मला इथे बोलावलं, मला माझं बोलण्यासाठी म्हणून किंवा माझे जे कार्यक्रम आहेत ते तुम्हाला सांगण्याची जी संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. मला खात्री आहे आपल्या प्रेक्षकांना पण नक्कीच आवडलं असेल. त्यामुळे कोणालाही कार्यक्रम बुक करायचा असेल तर नक्की मीत कलाकारला कॉन्टॅक्ट करा. आम्ही लीनाताईंची तुमची भेट घालून देऊ. तर लीनाताईंच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आपल्याला कळलंच आहे की सर्व कार्यक्रम पारंपरिक आणि आधुनिकतेचा मिलाप असतात. या कार्यक्रमांमधून त्या सांस्कृतिक वारसा, सामाजिक एकता, रीतिरिवाज प्रसारित करत असतात. तर संपर्कात राहा, आनंददायी राहा आणि सगळ्यांना आनंद वाटत राहा. मीट कलाकार सोबत असेच अनेक कार्यक्रम बघत राहा आणि सबस्क्राईब, शेअर, लाईक अँड कमेंट फॉर मीट कलाकार. धन्यवाद लीनाताई. खूप खूप प्रेक्षकांचे धन्यवाद. पण आभार. धन्यवाद.